नमस्कार. दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या मासिक मानधनाबद्दल एका अत्यंत महत्त्वाच्या माहितीमध्ये आपलं स्वागत आहे. ही आर्थिक मदत प्रत्येकाला मिळत राहावी यासाठी नेमकं काय करायला हवं तेच आपण आज समजून घेणार आहोत. संजय गांधी निराधार योजनेसारख्या योजनांमधून अनेक लाभार्थ्यांना दर महिन्याला साधारणपणे 2,500 रुपयांपर्यंतची मदत मिळते. पण आता प्रश्न असा आहे की ही मदत धोक्यात आली आहे का? आणि दुर्दैवाने बऱ्याच लाभार्थ्यांसाठी याचं उत्तर हो असं आहे. कारण बघा, सरकारनं एक नवीन निर्देश जारी केलाय आणि त्यामुळे ही आर्थिक मदत थांबवली जाण्याची शक्यता आहे. चला तर मग याच गोष्टीच्या मुळाशी जाऊया. हजारो लाभार्थ्यांचं हे मानधन अचानक धोक्यात का आलंय आणि यामागे नेमकं कारण तरी काय आहे हेच आपण आता सविस्तरपणे पाहूया. ही योजना आणि अशाच इतर योजना अनेकांसाठी एक मोठा आधार आहेत. पण एका नव्या नियमामुळे अनेकांचे पैसे आता थांबले आहेत किंवा थांबण्याच्या मार्गावर आहेत. आता तुम्ही म्हणाल की कागदपत्र जमा करण्याची शेवटची तारीख तर 28 फेब्रुवारी होती, ती तर निघून गेली. पण घाबरण्याचं कारण नाहीये. मानधन पुन्हा सुरू करण्यासाठी अजूनही काही महत्त्वाची पावलं तातडीनं उचलता येतात. या सगळ्या समस्येच्या केंद्रस्थानी एक नवीन आणि बंधनकारक अट आहे, ज्याला खरं तर कोणताही पर्याय नाही. नियम अगदी सरळ आणि सोपा आहे. जर आपलं युनिक डिसेबिलिटी आयडी म्हणजेच UDID कार्ड आपल्या आधार नंबरशी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जोडलेलं नसेल तर मानधन मिळणार नाही. अगदी स्पष्ट आहे. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायला हवी. फक्त दोन्ही कार्ड्स आपल्याकडे असणं पुरेसं नाहीये. ते सरकारी रेकॉर्डमध्ये अधिकृतपणे जोडलेले म्हणजे लिंक केलेले असणं आता बंधनकारक करण्यात आलं आहे. बरं, आता त्या सामान्य चुकांवर एक नजर टाकूया ज्यांच्यामुळे हे पैसे मिळण्यात अडथळे येत आहेत. अनेकांची मदत थांबण्यामागे साधारणपणे ही 3 मुख्य कारणं दिसतायत. एकतर त्यांनी कधी UDID कार्ड ऑफिसमध्ये जमाच केलेलं नाही किंवा जे कार्ड जमा केलं त्याची मुदत संपली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांचं कार्ड आधारशी लिंकच केलेलं नाहीये. त्यामुळे आता प्रत्येकाने स्वतःला एकच महत्त्वाचा प्रश्न विचारायला हवा. आपलं UDID कार्ड आधारशी व्यवस्थित लिंक आहे का? कारण याच एका प्रश्नाच्या उत्तरावर सगळी आर्थिक मदत अवलंबून आहे. पण चांगली गोष्ट ही आहे की या समस्येवरचा उपाय अगदी सोपा आहे आणि तो पटकन करता येण्यासारखा आहे. आणि तो उपाय आहे eKYC प्रक्रिया पूर्ण करणे. KYC म्हणजे नो युअर कस्टमर, जी UDDला आधारशी जोडण्याची एक सोपी प्रक्रिया आहे. ही KYC पूर्ण करण्यासाठी 3 सोपे मार्ग आहेत. एक तर थेट सरकारी कार्यालयात जाता येतं. दुसरा पर्याय म्हणजे घर बसल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करता येते. किंवा तिसरं म्हणजे मदतीसाठी जवळच्या CSC सेंटर किंवा कॉम्प्युटर सेंटरला भेट देता येते. आणि यातली जी ऑनलाईन प्रक्रिया आहे ना, ती तर खूपच सोपी आहे. म्हणजे त्यासाठी फार वेळ लागत नाही. बहुतेकदा ती फक्त 5 मिनिटांमध्येच पूर्ण होऊ शकते. चला तर आता आपल्याला अडचण काय आहे आणि त्यावरचा उपाय काय आहे हे दोन्ही कळलेलं आहे. त्यामुळे आता शेवटचं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल उरले ते म्हणजे लगेचच कृती करणं. पुन्हा एकदा लक्षात घेऊया. सरकारचे निर्देश एकदम स्पष्ट आहेत. ज्या लाभार्थ्यांचं UDD कार्ड आधारशी लिंक नसेल त्यांचं मानधन थेट थांबवलं जाणार आहे. त्यामुळे आता निर्णय आपल्या हातात आहे. मासिक मदत चालू ठेवायची असेल तर आपली KYC पूर्ण झाली आहे की नाही याची खात्री करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे अजिबात उशीर करू नका. आपलं हक्काचं मानधन गमावू नका. ही आर्थिक मदत कोणत्याही अडथळ्याशिवाय चालू राहावी यासाठी आज सांगितलेल्यांपैकी एक पाऊल उचलणं खूप महत्त्वाचं आहे. आपलं भविष्य सुरक्षित करणं आपल्याच हातात आहे. महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. गरजूंना नक्की शेअर करा. धन्यवाद.